नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत लटकन कसे बनवायचे ते. तर त्यासाठी मी इथे 3x3 चा चौकात असा फॅब्रिक कट करून घेतला आहे. तर बघा मी इथं एक बनवलेला आहे ऑलरेडी आणि दुसरा तुमच्या समोर बनवणार आहे. ओके, तर हा असा लटकन येईल. तर मी समोर त्याचं काय करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे पुढं. तर हा फॅब्रिक जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा, मी जसा दाखवते तसा. असा त्रिकोण येईल, असा बरोबर घडी घालायची त्याची. लक्षात ठेवायची की फॅब्रिक इकडे तिकडे जायला नको. तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही त्याला टाचणीने सुद्धा फिटिंग करू शकताय, नंतर शिलाई घालू शकताय त्याच्यावरती. ही अशी शिलाई घालून घेतल्यानंतर परत असा फोल्ड मारायचा, व्हिडिओमध्ये दाखवते तसा. असा फोल्ड झाल्यानंतर एकदा त्याच मापाचा आहे का चेक करायचं. इथं आहे ते बरोबर. तर मी इथं परत त्याच्यावर अशी टीप मारून घेत आहे आणि शक्यतो डबल टीप मारावी म्हणजे उसवणार नाही. हे बघा, असं इथं मी दोन्ही तयार करून घेतलेलं आहे. तर आपल्याला जी कोणती नॉट लावायची आहे ती घेतली मी इथे. ही बरोबर अशी मध्य ठेवायची, त्याच्यावरती हा उलटा जे तयार केलेलं होतं ना आपण ते उलटं ठेवायचं. त्यानंतर अशी टीप मारून घ्यायची आणि नॉट जो असेल तो मध्यभागी ठेवायचा म्हणजे ते बरोबर दिसेल. नाहीतर एक साईडला गेल्यानंतर नॉट आपला चांगला होणार नाही. तर मी इथे सुद्धा डबल टीप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, असं तयार झालं. तर त्यानंतर असं उलटवायचं आहे आपल्याला, मी जसं दाखवते तसं. जर आतमध्ये एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता, नसेल तर डायरेक्ट फोल्ड मारू शकता. हे असं फोल्ड मारून घेतल्यानंतर बरोबर टोकाला आपल्याला हात शिलाई घालून घ्यायचे. 2 ते 3 टाके घालून घ्यायचे फक्त, म्हणजे आपला नॉट फॅन्सी दिसेल आणि त्याची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित दिसेल. एकदा बघायचं व्यवस्थित आपण शिवून घेतलंय का, खाली वरती झाले का ते सुद्धा बघायचं. ओके, तर इथं आहे बरोबर. मी आता इथं हात शिलाई घालून घेतली आहे. तर त्यासाठी मी त्याच कलरचा दोरा घेतलेला आहे. बघा, बरोबर आपल्याला टोकाला हात शिलाई घालायची आहे आणि शिलाई जी असेल ती 2 ते 3 वेळाच घाला, म्हणजे जास्त वेळा सुद्धा आपला धागा दिसणार नाही, ते दिसण्यासाठी चांगलं नाही दिसत. हे बघा, अशी. ओव्हरलॉक जसं करतो ना तसं आपण हे धाग्याने फिट करून घ्यायचंय. ही झालेली आहे फॅन्सी लटकनची डिझाईन तयार. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच लटकन्सची डिझाईन बघणार आहोत, तर बघायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.